ॲक्च्युली 12 जूनला 2025ला मैथिलीचा मृतदेह जेव्हा आला त्यानंतर जो जनाक्रोश होता तो पाहिल्यानंतर आम्ही सगळेच म्हणजे आलो होतो, कारण माझी ती मैथिली ही माझ्या सख्या बाचीची मुलगी आहे आणि आज पूर्ण 1 वर्ष होत आहे. तिला श्रद्धांजली वाहत असताना ती ज्या कुटुंबात होती ती खूप कष्ट करून कुटुंब पुढे आलेला होता आणि तिच्या नोकरीला लागण्याने ती एअरोस्टेस झाल्यामुळं त्यांच्या घरात आनंदाचं वातावरण होता. अशा वेळेला कालाचा जो घात झालेला आहे त्यामध्ये मैथिली गेल्यानंतर त्यांचं कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये जे काही त्यांचं जे मिळणार होते ते टाटा वगैरे तर मिळालं असेल, परंतु शासनाकडून जे काही दखल घ्यायला पाहिजे होती त्या पद्धतीने घेतली नाही. काल आजच आमची जी चर्चा झाली त्यावेळेला जी आईने आणि वडिलांनी ती खंत व्यक्त केली की 1 वर्ष पूर्ण होऊन सुद्धा जी काही चौकशी नेमली होती त्याचा अहवाल सुद्धा आजपर्यंत आला नाही, ती त्याने खतखत व्यक्त केली. माझी सुद्धा अशीच विनंती राहील शासनाला की किमान आज वर्ष होत आहे, वर्षपूर्तीच्या दिवशी तरी शासनाकडून काहीतरी आम्हाला या दुर्घटनेची माहिती कसं झालं, काय झालं, त्याच्यामध्ये काय घातपात होता किंवा तो हादसाच होता, हे काहीतरी आपल्याला ती माहिती मिळायला पाहिजे. दुसरी गोष्ट अशी की आता तो कुटुंब जे काही भेटला असेल त्यामध्ये त्यांचा उदरनिर्वाह होईल, पण ती काय बाजू भरून निघणारी नाही. आता त्यांची मुलं जी शिकतायत, मुलगी आता त्यांची कॉलेजला आहे, मुलगाही यावर्षी 12वीला आहे. तर अशा वेळेला माझं म्हणणं की किमान शासनाने लक्ष घालून त्यांच्या मुलांना नोकरीमध्ये वगैरे प्राधान्य देण्यासाठी प्रयत्न करावेत आणि शासनाकडून सुद्धा त्यांना मदत व्हायला पाहिजे, अशी माझी मी विनंती करतो. काहीच नाही भावना, काहीच नाही माझी. त्याची छानबीन करावी एवढीच इच्छा, बाकी काही नाही. हे असं झाल्याचं पुन्हा होऊ नये. माझी मुलगी त्याची आणि कोणाची जाऊ नये. मागणी तरी काही कोणाकडे करणार, कोणी आणून देणार आहे? कोण नाही देणार. मागणी बोलले ते लोकही करायचं, काय करायचं ते किती वेळा बोलत गेले. आता कोणी आणून तर देणार नाही, गेली आमची.